श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. आजची दुनिया वेगाने बदलत आहे. नाती बदलत आहेत, माणसं बदलत आहेत, विचार बदलत आहेत. प्रत्येक जण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःकडे पाहण्याची तयारी फार कमी जणांची असते. म्हणूनच आजचा संदेश आहे, स्वतःला इतके बदला की लोक तुम्हाला भेटण्यासाठी आतुर होतील. हा बदल कपड्यांचा नाही, चेहऱ्याचा नाही, संपत्तीचा नाही, तर विचारांचा, स्वभावाचा, संस्कारांचा, प्रेमाचा आणि ईश्वरभक्तीचा आहे. हा संदेश शेवटपर्यंत मनापासून ऐका, कारण कदाचित आजचा हा विचार तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आजच्या काळात प्रत्येकाला मान सन्मान हवा आहे. प्रत्येकाला वाटते की लोकांनी आपल्यावर प्रेम करावे, आपल्याला शोधावे, आपल्याशी बोलण्यासाठी वेळ काढावा. पण प्रश्न असा आहे की आपण स्वतःमध्ये असे कोणते गुण निर्माण केले आहेत ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतील? फक्त पैशामुळे, पदामुळे किंवा प्रसिद्धीमुळे माणूस मोठा होत नाही. त्याच्या वागण्यातली नम्रता, बोलण्यातला गोडवा, मनातील करुणा आणि संकटातही इतरांच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी यामुळे तो मोठा होतो. ज्याच्या मनात स्वामींचे स्मरण असते, त्याच्या चेहऱ्यावर वेगळे तेज असते, त्याच्या शब्दांत विश्वास असतो, त्याच्या उपस्थितीत लोकांना शांतता मिळते. आज सोशल मीडियाच्या या युगात लोक हजारो मित्र जोडतात, पण मन मोकळे करण्यासाठी एकही माणूस मिळत नाही. मोबाईलमध्ये हजारो नंबर असतात, पण अडचणीच्या वेळी फोन करण्यासारखा एकही खरा मित्र नसतो. कारण नात्यांमध्ये स्वार्थ वाढला आहे. माणूस माणसाला उपयोगासाठी जवळ करतो आणि उपयोग संपला की दूर करतो. पण जो स्वतःला चांगल्या विचारांनी बदलतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत. त्याची आठवण प्रेमाने काढतात, त्याच्याकडे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा ठेवतात. स्वामी समर्थ सांगतात की स्वतःला बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या अहंकाराला सोडा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्याला वाटते की मीच सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याकडून लोक हळूहळू दूर जाऊ लागतात. पण जो प्रत्येकाला आदर देतो, छोट्यांवर प्रेम करतो, मोठ्यांचा सन्मान करतो, गरिबांना मदत करतो, दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसतो, त्या माणसाला जग स्वतःहून शोधत येते. आज अनेक जण म्हणतात की लोक माझी किंमत करत नाहीत, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझ्या कामाची दखल घेत नाही. पण कधी स्वतःला विचारले आहे का, मी इतरांची किती किंमत करतो? मी इतरांचे किती मन जपतो? दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो का? कारण जीवनाचा नियम असा आहे की जे आपण जगाला देतो, तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येते. स्वतःला बदलणे म्हणजे आपल्या बोलण्यात गोडवा आणणे, रागावर नियंत्रण ठेवणे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम राखणे, संकट आले तरी विश्वास न सोडणे, अपयश आले तरी प्रयत्न सुरू ठेवणे, टीका झाली तरी चांगले काम करत राहणे. कारण जग सुरुवातीला प्रत्येकाची थट्टा करते आणि नंतर त्याच व्यक्तीचे कौतुक करते. आजच्या जगात लोक चेहरा सुंदर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात, पण मन सुंदर करण्यासाठी एक क्षणही देत नाहीत. स्वामी म्हणतात, मन सुंदर असेल तर चेहऱ्यावर तेज आपोआप दिसते. तुमचे शब्द लोकांच्या जखमांवर फुंकर घालणारे असावेत. तुमची उपस्थिती लोकांना आशा देणारी असावी. तुमच्या भेटीनंतर कोणाच्याही मनात दुःख उरू नये. अशी व्यक्ती बना की लोक म्हणतील, याला भेटलो की मन हलके होते. ज्याच्या जीवनात प्रामाणिकपणा असतो, त्याला यश मिळायला वेळ लागू शकतो, पण त्याचे यश कायम टिकते. खोटेपणाने मिळालेली प्रसिद्धी काही दिवसांची असते. सत्यावर उभे राहून मिळवलेला सन्मान आयुष्यभर सोबत राहतो. म्हणून स्वतःला इतके सक्षम करा की तुमचे कामच तुमची ओळख बनावे, तुमचा स्वभावच तुमची शिफारस बनावी आणि तुमची भक्तीच तुमची ताकद बनावी. स्वामी समर्थांच्या भक्ताने कधीही निराश होऊ नये. कारण प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक दुःखानंतर सुख येते, प्रत्येक पराभवानंतर विजय येतो. पण त्यासाठी स्वतःमध्ये धैर्य, श्रद्धा आणि सबुरी निर्माण करावी लागते. लोक बदलतील म्हणून वाट पाहू नका. स्वतः बदलायला सुरुवात करा. कारण एका दिव्याने हजारो दिवे पेटू शकतात. आजपासून एक संकल्प करा, कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही, कोणाचा मत्सर करणार नाही, शक्य तितकी मदत करेन, रोज स्वामींचे नामस्मरण करेन, आई वडिलांचा आदर करेन,
कुटुंबात प्रेमाने बोलेन, काम प्रामाणिकपणे करेन आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. हाच खरा बदल आहे. हाच खरा आध्यात्मिक मार्ग आहे. जेव्हा तुमचा स्वभाव बदलतो तेव्हा तुमचे नशीब बदलायला सुरुवात होते. जेव्हा तुमचे विचार बदलतात तेव्हा तुमचे भविष्य बदलते. आणि जेव्हा तुमच्या हृदयात स्वामी समर्थ कायमचे विराजमान होतात तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. त्यावेळी लोक तुमच्या पैशासाठी नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठी तुमच्याकडे येतात. तुमच्या सहवासासाठी आतुर होतात. तुमच्याकडून 2 शब्द ऐकण्यासाठी वेळ काढतात. कारण खरे आकर्षण बाह्य रूपात नसते तर अंतःकरणातील प्रकाशात असते. पण आजची सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की प्रत्येक जण दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहण्यात इतका व्यस्त झाला आहे की स्वतःच्या आयुष्याचा आरसा पाहायलाच विसरला आहे. कोणाकडे मोठं घर आहे, कोणाकडे महागडी गाडी आहे, कोणाला समाजात मान आहे, कोणाचे लाखो फॉलोअर्स आहेत, याचा विचार करण्यात दिवस जातो. पण स्वतःच्या मनात किती समाधान आहे, किती शांतता आहे, किती प्रेम आहे, याचा विचार करण्यासाठी वेळच उरत नाही. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याशी तुलना करत राहणारा माणूस कधीच आनंदी होऊ शकत नाही. कारण तुलना ही नेहमी दुःखाला जन्म देते. प्रत्येक जीव वेगळा आहे, प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाकडे पाहून निराश होऊ नका, तर त्यातून प्रेरणा घ्या आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा संकल्प करा. लक्षात ठेवा, जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे अधिक सोपे आहे. आपण बदललो की आपल्या घरातील वातावरण बदलते. घर बदलले की समाज बदलतो. समाज बदलला की देश बदलतो. प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एका व्यक्तीपासूनच होते. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःच्या मनावर विजय मिळवा. मनावर राज्य करणारा माणूसच खऱ्या अर्थाने जग जिंकतो. आज अनेकांच्या चेहऱ्यावर हसू दिसते, पण मनामध्ये प्रचंड वेदना असतात. कारण लोकांना आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्यांसमोर आनंदी दिसण्याची जास्त चिंता असते. सोशल मीडियावर आनंद दाखवणारे अनेक लोक प्रत्यक्ष आयुष्यात एकटेपणाने रडत असतात. म्हणून बाह्य दिखाव्यावर विश्वास ठेवू नका. मनाला खरे समाधान देणारी गोष्ट म्हणजे ईश्वरभक्ती, प्रामाणिक जीवन आणि निस्वार्थ प्रेम. ज्याच्या मनात स्वामींचा वास असतो त्याला बाहेरच्या टाळ्यांची गरज राहत नाही. कारण त्याला माहीत असते की माझ्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार माझा स्वामी आहे. आज माणूस पैशाच्या मागे इतका धावत आहे की नात्यांचे मोल विसरत चालला आहे. आई वडिलांना वेळ नाही, मुलांशी संवाद नाही, पती पत्नीमध्ये विश्वास कमी होत आहे, भावंडांमध्ये स्वार्थ वाढत आहे. घर मोठी झाली पण मन लहान झाली. सुविधा वाढल्या पण समाधान कमी झाले. म्हणून स्वामी समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात की धन कमवा पण मन गमावू नका. पैसा कमवा पण माणुसकी विकू नका. यश मिळवा पण नम्रता सोडू नका. कारण शेवटी माणसाबरोबर त्याची संपत्ती जात नाही, त्याची कर्मे आणि त्याचा स्वभावच त्याची खरी ओळख ठरतात. जो माणूस संकटातही शांत राहतो, अपमान सहन करूनही संयम ठेवतो, राग आला तरी गोड बोलतो आणि यश मिळाल्यावरही अहंकार करत नाही, तोच खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त असतो. अशा व्यक्तीला लोक शोधत येतात. कारण प्रत्येकाला अशाच माणसाचा सहवास हवा असतो, ज्याच्याकडे गेल्यावर मनाला आधार मिळतो. आजच्या काळात लोक म्हणतात, माझे कोणी नाही. पण स्वामी विचारतात, तू कोणाचा आहेस? कारण जो स्वतः इतरांसाठी जगतो त्याला कधीच एकटेपणा जाणवत नाही. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा माणूस स्वतःच्या आयुष्यातही आनंद अनुभवतो. दुसऱ्याचे दुःख कमी करणाऱ्याचे दुःख स्वामी स्वतः हलके करतात. जीवनात अपयश आले तर खचू नका. लक्षात ठेवा, बियाणे जमिनीत पुरले जाते म्हणून ते संपत नाही, उलट त्यातून मोठे वृक्ष उभे राहतात. तसेच तुमचे संघर्ष हे तुमच्या समाप्तीचे चिन्ह नाहीत, तर नव्या सुरुवातीची तयारी आहेत. आज जे अश्रू वाहत आहेत ते उद्याच्या यशाचे पाणी ठरू शकतात. म्हणून विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, स्वामींचे नाम घेत राहा. कारण स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला अर्ध्या वाटेवर सोडत नाहीत. ज्या दिवशी तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल, तुमच्या शब्दांमध्ये प्रेम येईल, तुमच्या कर्मांमध्ये प्रामाणिकपणा येईल आणि तुमच्या हृदयात स्वामी समर्थांचे अखंड स्मरण सुरू होईल, त्या दिवशी लोकांना तुमची ओळख करून द्यावी लागणार नाही. तुमचे व्यक्तिमत्वच तुमची ओळख बनेल. तुमची वाणीच लोकांना प्रेरणा देईल.
तुमचे जीवनच इतरांसाठी एक संदेश बनेल. आजच्या काळात लोकांना दुसऱ्यांच्या चुका पटकन दिसतात, पण स्वतःच्या चुका स्वीकारण्याचे धैर्य फार कमी जणांमध्ये असते. दुसऱ्यांवर टीका करणे सोपे असते, पण स्वतःला घडवणे अत्यंत कठीण असते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पहा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावले का? माझ्या वागण्यामुळे कोणाला वेदना झाल्या का? जर उत्तर होय असेल, तर दुसऱ्या दिवसापासून स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात करा. कारण जो स्वतःच्या चुका स्वीकारतो, त्यालाच स्वामी योग्य मार्ग दाखवतात. हे जग कधीच कायम कोणाचे झाले नाही. आज ज्यांच्याकडे संपत्ती आहे, उद्या ती दुसऱ्याच्या हातात जाईल. आज ज्यांच्याकडे सत्ता आहे, उद्या ती संपेल. आज ज्यांचे कौतुक होत आहे, उद्या त्यांच्यावर टीकाही होऊ शकते. म्हणून या नश्वर गोष्टींचा अभिमान करू नका. अभिमान करा तो फक्त चांगल्या संस्कारांचा, चांगल्या कर्मांचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा. कारण हीच संपत्ती अशी आहे, जी मृत्यूनंतरही आपल्या आत्म्याबरोबर राहते. अनेक जण विचारतात, लोक माझा आदर का करत नाहीत? पण आदर हा मागून मिळत नाही, तो आपल्या वर्तनातून मिळवावा लागतो. तुमच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द सत्याचा, प्रेमाचा आणि संयमाचा असेल, तर तुमच्या अनुपस्थितीतही लोक तुमचे कौतुक करतील. पण जर तुमचे शब्द कटू असतील, वागणूक स्वार्थी असेल आणि मन अहंकाराने भरलेले असेल, तर लोक तुमच्यापासून दूर जातील. म्हणून स्वतःला इतके सुंदर बनवा की तुमचा चेहरा नाही, तर तुमचा स्वभाव लोकांच्या मनात कायमचा कोरला जाईल. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नका: श्रद्धा, सबुरी आणि सत्कर्म. श्रद्धा नसली तर मन भटकते, सबुरी नसली तर माणूस अर्ध्या वाटेत हार मानतो, आणि सत्कर्म नसले तर यश मिळाले तरी त्यात आनंद राहत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर मनापासून एवढेच म्हणा, स्वामी, आज माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावू देऊ नका. माझ्या प्रत्येक कर्मात तुमचे मार्गदर्शन असू द्या. आज लोक यशासाठी धावत आहेत, पण यश मिळाल्यानंतर शांतता कुठे मिळेल याचा विचार करत नाहीत. म्हणूनच अनेक श्रीमंत लोकही अस्वस्थ असतात आणि अनेक गरीब लोकही आनंदी असतात. आनंद हा पैशात नसतो, तो मनाच्या समाधानात असतो. ज्याला जे आहे त्यात समाधान मानता येते, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. समाधान म्हणजे प्रगती थांबवणे नाही, तर लोभाला मर्यादा घालणे होय. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस काही ना काही शिकवून जातो. काही लोक प्रेम देतात, काही अनुभव देतात, काही जखमा देतात आणि काही आयुष्यभरासाठी धडा देतात. त्यामुळे कोणाबद्दलही द्वेष बाळगू नका. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांनाही मनापासून माफ करा. कारण क्षमा करणारा माणूस दुर्बळ नसतो, उलट त्याचे मन अत्यंत सामर्थ्यवान असते. स्वामी समर्थांच्या चरणी अहंकार टिकत नाही, द्वेष टिकत नाही, सूड टिकत नाही. तिथे फक्त प्रेम, करुणा आणि विश्वास टिकतो. म्हणून आजपासून एकच संकल्प करा, मी स्वतःला बदलणार. माझे विचार बदलणार, माझी वाणी बदलणार, माझे कर्म बदलणार. आणि हा बदल जगाला दाखवण्यासाठी नव्हे, तर स्वामी समर्थांना आनंद देण्यासाठी करणार. कारण जेव्हा भक्त स्वतःमध्ये चांगला बदल घडवतो, तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्यात असे चमत्कार घडवतात की कालपर्यंत ज्यांनी त्याची किंमत केली नव्हती, तेच लोक त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी आणि त्याच्या सहवासासाठी आतुर होतात. बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बदल हा एका दिवसात घडत नाही. बी पेरल्याबरोबर झाड उभे राहत नाही. त्याला माती लागते, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो, वादळे सहन करावी लागतात आणि मग कुठेतरी ते फळ देणारे वृक्ष बनते. त्याचप्रमाणे माणसाचाही प्रवास असतो. आज तुम्ही चांगले विचार स्वीकारले म्हणून उद्याच संपूर्ण आयुष्य बदलेल असे नाही. पण प्रत्येक दिवस थोडासा बदल, प्रत्येक दिवस थोडीशी प्रगती, प्रत्येक दिवस थोडीशी नम्रता आणि प्रत्येक दिवस थोडेसे स्वामींचे नामस्मरण, हेच तुमच्या महान व्यक्तिमत्वाची पायाभरणी करतात. आज अनेकांना त्वरित यश हवे आहे, मेहनत कमी आणि फळ मोठे हवे आहे. संयम नको, पण परिणाम हवा आहे. म्हणूनच निराशा वाढत आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला संयम नाही त्याला यश मिळाले तरी ते टिकत नाही. कारण संयम हा माणसाला स्थिर ठेवतो. ज्या घरात संयम आहे, तेथे वाद कमी होतात.
ज्या मनात संयम आहे तेथे चिंता कमी होते, आणि ज्या भक्तामध्ये संयम आहे त्याच्या जीवनात स्वामींची कृपा अधिक काळ टिकून राहते. आजचा माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून तुटलेला असतो. हसणाऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी वेदना लपलेल्या असतात. अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. चिंता, भविष्याची भीती, आर्थिक अडचणी, नात्यांमधील दुरावा, मुलांची काळजी, आई वडिलांचे आरोग्य, नोकरीची असुरक्षितता, समाजातील स्पर्धा, या सर्व गोष्टी मनाला पोखरत असतात. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एकच संदेश देतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास ज्या दिवशी मनात रुजतो त्या दिवशी संकटे तशीच राहतात, पण ती सहन करण्याची ताकद अनेक पटींनी वाढते. स्वतःला बदलणे म्हणजे फक्त वाईट सवयी सोडणे नव्हे. स्वतःला बदलणे म्हणजे दुसऱ्याच्या यशावर टाळ्या वाजवायला शिकणे. स्वतःला बदलणे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. स्वतःला बदलणे म्हणजे रागाच्या क्षणी शांत राहणे. स्वतःला बदलणे म्हणजे चुकीचे बोलणाऱ्यालाही योग्य उत्तर प्रेमाने देणे. कारण कठोर शब्दांनी वाद वाढतो, पण प्रेमळ शब्दांनी दुरावलेली मनेही पुन्हा जवळ येतात. आज जगात शिक्षण वाढले, तंत्रज्ञान वाढले, सुविधा वाढल्या, पण मनुष्यकी कमी होत चालली आहे. एखादा माणूस रस्त्यावर अडचणीत असला तर मदत करण्याऐवजी अनेकजण त्याचा व्हिडिओ काढतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यापेक्षा त्यावर चर्चा करणारे लोक अधिक झाले आहेत. हीच तर काळाची शोकांतिका आहे. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या हातात मोबाईल असू द्या, पण मनात माणुसकीही असू द्या. ज्ञान वाढवा, पण करुणा कधीही कमी होऊ देऊ नका. तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले हे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात यापेक्षा तुमच्या पदाचा उपयोग किती लोकांच्या भल्यासाठी केला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती प्रसिद्ध आहात यापेक्षा तुमच्या अनुपस्थितीत किती लोक प्रेमाने तुमची आठवण काढतात हेच तुमच्या जीवनाचे खरे यश आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल चुका झाल्या असतील, पाप झाले असेल, चुकीचे निर्णय घेतले असतील, काही नाती तुटली असतील, पण आजचा दिवस पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी आहे. जो माणूस आपल्या भूतकाळात अडकून राहतो तो वर्तमान गमावतो, आणि जो वर्तमान चांगला घडवतो त्याचे भविष्य आपोआप उज्ज्वल होते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही, कोणालाही दुःख देणार नाही. माझ्या शब्दांनी आशा देईन, माझ्या कृतींनी विश्वास देईन आणि माझ्या जीवनातून स्वामी समर्थांच्या शिकवणीचा प्रकाश पसरवीन. असा भक्त जगात कुठेही गेला तरी त्याला ओळख मिळते, सन्मान मिळतो आणि लोक त्याच्या सहवासासाठी आतुर होतात. कारण त्याच्या व्यक्तिमत्वातून स्वामी समर्थांच्या कृपेचे तेज झळकत असते. आज जगात प्रत्येकाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. प्रत्येकाला वाटते की लोकांनी माझे नाव घ्यावे, माझ्या कामाचे कौतुक करावे, माझ्या यशाची चर्चा करावी. पण स्वामी समर्थ सांगतात, नाव कमावण्यापेक्षा विश्वास कमवा. कारण नाव काही वर्षे टिकते, पण विश्वास आयुष्यभर टिकतो. ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतात तो माणूस कधीच एकटा राहत नाही. संकटाच्या काळातही लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. आणि हा विश्वास एका दिवसात मिळत नाही. तो प्रामाणिकपणा, सातत्य आणि चांगल्या वागणुकीतून निर्माण होतो. आज अनेक जण म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ विचारतात, तू तुझे कर्म किती चांगले केलेस? कारण नशीब हे कर्माच्या दारात उभे असते. मेहनत करणाऱ्याच्या हाताला स्वामी बळ देतात. प्रामाणिक माणसाच्या पाठीशी ते अदृश्यपणे उभे राहतात. पण जो फक्त तक्रारी करत राहतो, दुसऱ्याला दोष देत राहतो, तो स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच बंद करतो. म्हणून परिस्थितीवर रडत बसू नका. परिस्थिती बदलण्याचा निर्धार करा. लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असे जे अंधाराला शिव्या घालत बसतात, आणि दुसरे असे जे एक छोटासा दिवा लावतात. स्वामी समर्थांचा भक्त हा दुसऱ्या प्रकारचा असतो. तो कितीही कठीण परिस्थिती असली तरी आशा सोडत नाही. तो स्वतःच्या दुःखातही दुसऱ्याला धीर देतो. कारण त्याला माहीत असते की अंधार कायम राहत नाही, पहाट होणारच आहे. आजच्या काळात माणसाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होत असेल तर तो म्हणजे अपेक्षा. आपण प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. आपण प्रेम दिले म्हणून समोरच्यानेही प्रेम द्यावे,
आपण मदत केली म्हणून त्यानेही मदत करावी, आपण आदर दिला म्हणून त्यानेही आदर द्यावा. पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन तुटते. स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा कमी करा आणि सेवा वाढवा. जे कर्म कराल ते स्वामींना अर्पण करा. फळाची चिंता त्यांच्यावर सोडा. मग मनाला दुःख कमी होईल आणि समाधान अधिक मिळेल. स्वतःला बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या बोलण्याची पद्धत बदला. शब्द हे तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असतात. तलवारीची जखम भरून येते, पण शब्दांची जखम अनेकदा आयुष्यभर मनात राहते. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या एका वाक्यामुळे कोणाच्या मनात आशा निर्माण होऊ शकते, तर त्याच एका वाक्यामुळे कोणाचे मन कायमचे तुटूही शकते. म्हणून गोड बोला पण खोटे बोलू नका. सत्य बोला पण तेही प्रेमाने बोला. आज अनेक घरांमध्ये पैसा आहे पण आनंद नाही, कारण घरात संवाद नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पण एकमेकांच्या मनात डोकावण्यासाठी वेळ नाही. जेवताना एकत्र बसण्याची सवय कमी झाली. आई वडिलांशी बोलण्याची सवय कमी झाली. मुलांच्या डोळ्यांत पाहून त्यांना समजून घेण्याची सवय कमी झाली. स्वामी समर्थ सांगतात, घर हे फक्त विटा आणि सिमेंटने बनत नाही. घर प्रेमाने बनते, विश्वासाने बनते, त्यागाने बनते आणि एकमेकांना वेळ दिल्याने बनते. जो माणूस स्वतःमध्ये चांगले बदल घडवत राहतो त्याला जग थांबवू शकत नाही. सुरुवातीला लोक त्याच्यावर हसतील, त्याची थट्टा करतील, त्याला कमी लेखतील. पण काळ बदलतो. एक दिवस त्याच लोकांना त्याची किंमत समजते. कारण सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा यांचा विजय उशिरा होतो पण निश्चित होतो. स्वामी समर्थांच्या कृपेने असा भक्त आपल्या जीवनानेच इतरांना प्रेरणा देऊ लागतो. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी असा माणूस बनतो आहे का ज्याला पाहून लोकांच्या मनात शांती निर्माण होते? माझ्या सहवासाने लोकांना आनंद मिळतो का? माझ्यामुळे कोणाचे जीवन थोडेसे का होईना पण चांगले होत आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे होय अशी मिळू लागली तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्या मार्गावर स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या सोबत राहील. आणि मग खरोखरच अशी वेळ येईल की लोक तुमच्या संपत्तीसाठी नव्हे तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठी, तुमच्या विचारांसाठी आणि तुमच्या प्रेमळ स्वभावासाठी तुम्हाला भेटण्यास आतुर होतील. परंतु बाळांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बदल हा एका दिवसात घडत नाही. बी पेरल्याबरोबर झाड उभे राहत नाही. त्याला माती लागते, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो, वादळे सहन करावी लागतात आणि मग कुठेतरी ते फळ देणारे वृक्ष बनते. त्याचप्रमाणे माणसाचाही प्रवास असतो. आज तुम्ही चांगले विचार स्वीकारले म्हणून उद्याच संपूर्ण आयुष्य बदलेल असे नाही. पण प्रत्येक दिवस थोडासा बदल, प्रत्येक दिवस थोडीशी प्रगती, प्रत्येक दिवस थोडीशी नम्रता आणि प्रत्येक दिवस थोडेसे स्वामींचे नामस्मरण हेच तुमच्या महान व्यक्तिमत्वाची पायाभरणी करतात. आज अनेकांना त्वरित यश हवे आहे, मेहनत कमी आणि फळ मोठे हवे आहे. संयम नको पण परिणाम हवा आहे. म्हणूनच निराशा वाढत आहे. स्वामी समर्थ सांगतात, ज्याला संयम नाही त्याला यश मिळाले तरी ते टिकत नाही. कारण संयम हा माणसाला स्थिर ठेवतो. ज्या घरात संयम आहे तेथे वाद कमी होतात. ज्या मनात संयम आहे तेथे चिंता कमी होते. आणि ज्या भक्तामध्ये संयम आहे त्याच्या जीवनात स्वामींची कृपा अधिक काळ टिकून राहते. आजचा माणूस बाहेरून खूप मजबूत दिसतो पण आतून तुटलेला असतो. हसणाऱ्या चेहऱ्यामागे कितीतरी वेदना लपलेल्या असतात. अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. चिंता, भविष्याची भीती, आर्थिक अडचणी, नात्यांमधील दुरावा, मुलांची काळजी, आई वडिलांचे आरोग्य, नोकरीची असुरक्षितता, समाजातील स्पर्धा या सर्व गोष्टी मनाला पोखरत असतात. अशा वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एकच संदेश देतात, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास ज्या दिवशी मनात रुजतो त्या दिवशी संकटे तशीच राहतात पण ती सहन करण्याची ताकद अनेक पटींनी वाढते. स्वतःला बदलणे म्हणजे फक्त वाईट सवयी सोडणे नव्हे. स्वतःला बदलणे म्हणजे दुसऱ्याच्या यशावर टाळ्या वाजवायला शिकणे. स्वतःला बदलणे म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे. स्वतःला बदलणे म्हणजे रागाच्या क्षणी शांत राहणे. स्वतःला बदलणे म्हणजे चुकीचे बोलणाऱ्यालाही योग्य उत्तर प्रेमाने देणे. कारण कठोर शब्दांनी वाद वाढतो पण प्रेमळ शब्दांनी दुरावलेली मनेही पुन्हा जवळ येतात. आज जगात शिक्षण वाढले, तंत्रज्ञान वाढले, सुविधा वाढल्या पण मनुष्यकी कमी होत चालली आहे.
एखादा माणूस रस्त्यावर अडचणीत असला तर मदत करण्याऐवजी अनेकजण त्याचा व्हिडिओ काढतात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होण्यापेक्षा त्यावर चर्चा करणारे लोक अधिक झाले आहेत. हीच तर काळाची शोकांतिका आहे. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या हातात मोबाईल असू द्या, पण मनात माणुसकीही असू द्या. ज्ञान वाढवा, पण करुणा कधीही कमी होऊ देऊ नका. तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुमच्यामुळे किती लोकांच्या चेहऱ्यावर हसू आले हे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात यापेक्षा तुमच्या पदाचा उपयोग किती लोकांच्या भल्यासाठी केला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही किती प्रसिद्ध आहात यापेक्षा तुमच्या अनुपस्थितीत किती लोक प्रेमाने तुमची आठवण काढतात हेच तुमच्या जीवनाचे खरे यश आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल चुका झाल्या असतील, पाप झाले असेल, चुकीचे निर्णय घेतले असतील, काही नाती तुटली असतील, पण आजचा दिवस पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी आहे. जो माणूस आपल्या भूतकाळात अडकून राहतो तो वर्तमान गमावतो, आणि जो वर्तमान चांगला घडवतो त्याचे भविष्य आपोआप उज्ज्वल होते. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणालाही कमी लेखणार नाही, कोणालाही दुःख देणार नाही. माझ्या शब्दांनी आशा देईन, माझ्या कृतींनी विश्वास देईन आणि माझ्या जीवनातून स्वामी समर्थांच्या शिकवणीचा प्रकाश पसरवीन. असा भक्त जगात कुठेही गेला तरी त्याला ओळख मिळते, सन्मान मिळतो आणि लोक त्याच्या सहवासासाठी आतुर होतात. कारण त्याच्या व्यक्तिमत्वातून स्वामी समर्थांच्या कृपेचे तेज झळकत असते. आज जगात प्रत्येकाला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. प्रत्येकाला वाटते की लोकांनी माझे नाव घ्यावे, माझ्या कामाचे कौतुक करावे, माझ्या यशाची चर्चा करावी. पण स्वामी समर्थ सांगतात, नाव कमावण्यापेक्षा विश्वास कमवा. कारण नाव काही वर्षे टिकते, पण विश्वास आयुष्यभर टिकतो. ज्याच्यावर लोक विश्वास ठेवतात तो माणूस कधीच एकटा राहत नाही. संकटाच्या काळातही लोक त्याच्या पाठीशी उभे राहतात. आणि हा विश्वास एका दिवसात मिळत नाही. तो प्रामाणिकपणा, सातत्य आणि चांगल्या वागणुकीतून निर्माण होतो. आज अनेक जण म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ विचारतात, तू तुझे कर्म किती चांगले केलेस? कारण नशीब हे कर्माच्या दारात उभे असते. मेहनत करणाऱ्याच्या हाताला स्वामी बळ देतात. प्रामाणिक माणसाच्या पाठीशी ते अदृश्यपणे उभे राहतात. पण जो फक्त तक्रारी करत राहतो, दुसऱ्याला दोष देत राहतो, तो स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच बंद करतो. म्हणून परिस्थितीवर रडत बसू नका. परिस्थिती बदलण्याचा निर्धार करा. लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असे जे अंधाराला शिव्या घालत बसतात, आणि दुसरे असे जे एक छोटासा दिवा लावतात. स्वामी समर्थांचा भक्त हा दुसऱ्या प्रकारचा असतो. तो कितीही कठीण परिस्थिती असली तरी आशा सोडत नाही. तो स्वतःच्या दुःखातही दुसऱ्याला धीर देतो. कारण त्याला माहीत असते की अंधार कायम राहत नाही, पहाट होणारच आहे. आजच्या काळात माणसाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होत असेल तर तो म्हणजे अपेक्षा. आपण प्रत्येकाकडून काही ना काही अपेक्षा ठेवतो. आपण प्रेम दिले म्हणून समोरच्यानेही प्रेम द्यावे, आपण मदत केली म्हणून त्यानेही मदत करावी, आपण आदर दिला म्हणून त्यानेही आदर द्यावा. पण जेव्हा तसे होत नाही तेव्हा मन तुटते. स्वामी समर्थ सांगतात, अपेक्षा कमी करा आणि सेवा वाढवा. जे कर्म कराल ते स्वामींना अर्पण करा. फळाची चिंता त्यांच्यावर सोडा. मग मनाला दुःख कमी होईल आणि समाधान अधिक मिळेल. स्वतःला बदलायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या बोलण्याची पद्धत बदला. शब्द हे तलवारीपेक्षाही तीक्ष्ण असतात. तलवारीची जखम भरून येते, पण शब्दांची जखम अनेकदा आयुष्यभर मनात राहते. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमच्या एका वाक्यामुळे कोणाच्या मनात आशा निर्माण होऊ शकते, तर त्याच एका वाक्यामुळे कोणाचे मन कायमचे तुटूही शकते. म्हणून गोड बोला, पण खोटे बोलू नका. सत्य बोला, पण तेही प्रेमाने बोला. आज अनेक घरांमध्ये पैसा आहे पण आनंद नाही. कारण घरात संवाद नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे पण एकमेकांच्या मनात डोकावण्यासाठी वेळ नाही. जेवताना एकत्र बसण्याची सवय कमी झाली. आई वडिलांशी बोलण्याची सवय कमी झाली. मुलांच्या डोळ्यांत पाहून त्यांना समजून घेण्याची सवय कमी झाली. स्वामी समर्थ सांगतात, घर हे फक्त विटा आणि सिमेंटने बनत नाही. घर प्रेमाने बनते, विश्वासाने बनते, त्यागाने बनते आणि एकमेकांना वेळ दिल्याने बनते.
जो माणूस स्वतःमध्ये चांगले बदल घडवत राहतो त्याला जग थांबवू शकत नाही. सुरुवातीला लोक त्याच्यावर हसतील, त्याची थट्टा करतील, त्याला कमी लेखतील. पण काळ बदलतो. एक दिवस त्याच लोकांना त्याची किंमत समजते. कारण सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा यांचा विजय उशिरा होतो, पण निश्चित होतो. स्वामी समर्थांच्या कृपेने असा भक्त आपल्या जीवनानेच इतरांना प्रेरणा देऊ लागतो. म्हणून आज स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी असा माणूस बनतो आहे का, ज्याला पाहून लोकांच्या मनात शांती निर्माण होते? माझ्या सहवासाने लोकांना आनंद मिळतो का? माझ्यामुळे कोणाचे जीवन थोडेसे का होईना पण चांगले होत आहे का? जर या प्रश्नांची उत्तरे होय अशी मिळू लागली तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्या मार्गावर स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या सोबत राहील. आणि मग खरोखरच अशी वेळ येईल की लोक तुमच्या संपत्तीसाठी नव्हे तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठी, तुमच्या विचारांसाठी आणि तुमच्या प्रेमळ स्वभावासाठी तुम्हाला भेटण्यास आतुर होतील. आजचा माणूस स्वतःला सिद्ध करण्यात इतका व्यस्त झाला आहे की स्वतःला समजून घेण्यासाठी त्याच्याकडे वेळच उरलेला नाही. प्रत्येकाला वाटते लोकांनी मला ओळखावे, माझे कौतुक करावे, माझा सन्मान करावा. पण स्वामी समर्थ सांगतात, स्वतःला इतके उंच नेऊ नका की लोकांपासून दूर जाल, स्वतःला इतके नम्र बनवा की प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवाल. कारण उंच झाडावर फळे लागली की ते झाड अधिक खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा ज्ञानी, खरा यशस्वी आणि खरा भक्त कधीच अहंकार बाळगत नाही. त्याच्या बोलण्यात नम्रता असते, वागण्यात प्रेम असते आणि हृदयात करुणा असते. आज समाजात अनेक जण स्वतःच्या यशाचा गाजावाजा करतात पण स्वतःच्या चुका लपवतात. दुसऱ्यांच्या अपयशावर हसतात पण त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यामागे एक न बोललेला संघर्ष असतो. प्रत्येक यशामागे कितीतरी अपयश लपलेले असते. म्हणून कोणाचाही हेवा करू नका आणि कोणालाही कमी समजू नका. आज जो संघर्ष करत आहे, उद्या तोच यशाच्या शिखरावर उभा राहू शकतो. आणि आज जो शिखरावर आहे तो उद्या पुन्हा जमिनीवरही येऊ शकतो. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागा. स्वामी समर्थ सांगतात, तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या कपड्यांनी नव्हे तर तुमच्या चारित्र्याने ओळखले जाते. सुंदर कपडे घातले म्हणून माणूस सुंदर होत नाही. सुंदर विचार, सुंदर वाणी आणि सुंदर कर्म यामुळे माणूस खऱ्या अर्थाने सुंदर बनतो. जेव्हा तुमच्या मनात दुसऱ्यांसाठी शुभेच्छा असतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसते. ते तेज कोणत्याही अलंकाराने मिळत नाही, ते फक्त चांगल्या कर्मातून आणि ईश्वरभक्तीतून मिळते. आज अनेक घरांमध्ये वादाचे मूळ कारण अहंकार आहे. मीच बरोबर, माझेच मत योग्य, मी का माघार घ्यावी, या विचारांनी कितीतरी नाती तुटली आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, जिथे प्रेम जपायचे असते तिथे जिंकण्याचा हट सोडा. काही वेळा नाते टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावे लागते. माफी मागितल्याने माणूस लहान होत नाही तर त्याचे मन मोठे होते. क्षमा करणारा आणि क्षमा मागणारा दोघांवरही स्वामींची विशेष कृपा असते. तुमच्या आयुष्यात अशी वेळही येईल जेव्हा तुमच्या चांगुलपणाचाही गैरफायदा घेतला जाईल. तुम्ही मनापासून मदत केलेल्या लोकांकडूनच कधी कधी दुःख मिळेल. पण म्हणून चांगुलपणा सोडू नका. कारण तुम्ही मदत माणसासाठी करत नाही तर स्वामींना साक्षी ठेवून करता. तुमचे प्रत्येक सत्कर्म स्वामींच्या चरणी जमा होत असते. जग विसरले तरी स्वामी कधीच विसरत नाहीत. आजच्या काळात लोकांना बाह्य सौंदर्य खूप महत्त्वाचे वाटते. पण स्वामी समर्थ म्हणतात, मन सुंदर असेल तर आयुष्य सुंदर होते. मनात मत्सर असेल तर संपत्ती असूनही आनंद मिळत नाही. मनात प्रेम असेल तर साध्या घरातही स्वर्गासारखा आनंद मिळतो. म्हणून दररोज मन स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. जसे आपण रोज शरीर स्वच्छ करतो तसेच मनातून राग, द्वेष, मत्सर, लोभ आणि अहंकार काढून टाका. त्या जागी प्रेम, दया, सेवा, श्रद्धा आणि सबुरी भरा. लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठा विजय दुसऱ्यावर मिळवलेला नसतो तर स्वतःच्या वाईट सवयींवर मिळवलेला असतो. ज्या दिवशी तुम्ही रागावर नियंत्रण मिळवाल, जिभेवर संयम ठेवाल, लोभापासून दूर राहाल आणि स्वार्थाऐवजी सेवेला महत्त्व द्याल, त्या दिवशी तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन सुरू होईल. आणि हा बदल पाहून लोक केवळ तुमचे कौतुक करणार नाहीत तर तुमच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आजपासून स्वतःला एकच वचन द्या, मी परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करीन.
माझ्या मनात स्वामी समर्थांचे अखंड नाम ठेवीन. माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवीन. कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणणार नाही, उलट शक्य असेल तिथे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करीन. कारण अशा भक्ताच्या जीवनात स्वामी समर्थ अदृश्यपणे कार्य करत असतात. आणि मग अशी वेळ येते की ज्यांनी कधी तुमची किंमत केली नव्हती, तेच लोक तुमच्या सहवासासाठी, तुमच्या मार्गदर्शनासाठी आणि तुमच्या प्रेमळ स्वभावासाठी आतुर होतात. कारण तुमच्यामध्ये त्यांना स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य प्रकाश दिसू लागतो. जीवनात एक गोष्ट कधीही विसरू नका, लोक तुमचे शब्द काही काळ लक्षात ठेवतील, तुमचे यश काही दिवस लक्षात ठेवतील, पण तुमच्या वागणुकीने त्यांच्या मनाला दिलेला स्पर्श ते आयुष्यभर विसरणार नाहीत. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, असे जीवन जगा की तुमच्या भेटीनंतर प्रत्येकाच्या मनात चांगुलपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. तुमच्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू आले, कोणाला धीर मिळाला, कोणाच्या मनातील निराशा कमी झाली, तर समजा तुमचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला. कारण परमेश्वराला मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते, तो तर आपल्या अंतःकरणातील शुद्ध भाव पाहत असतो. आज जगात लोक एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. शेजाऱ्यापेक्षा मोठे घर, नातेवाईकांपेक्षा जास्त पैसा, मित्रांपेक्षा अधिक यश, समाजात जास्त प्रतिष्ठा, या स्पर्धेने माणसाच्या मनातील शांतता हिरावून घेतली आहे. स्पर्धा जर स्वतःला घडवण्यासाठी असेल तर ती चांगली आहे, पण दुसऱ्याला हरवण्यासाठी असेल तर ती विनाशाकडे घेऊन जाते. स्वामी समर्थ सांगतात, कालचा तुम्ही आणि आजचा तुम्ही यांच्यातील अंतर कमी करा. दुसऱ्यापेक्षा मोठे होण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा. हीच खरी प्रगती आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. ज्या माणसाने दुःख अनुभवले नाही, त्याला सुखाची किंमत कधीच कळत नाही. ज्या माणसाने अपमान सहन केला नाही, त्याला सन्मानाचे मोल समजत नाही. ज्या माणसाने अंधार पाहिला नाही, त्याला प्रकाशाचे महत्त्व कधीच जाणवत नाही. म्हणून संकटांना शाप समजू नका. ती स्वामी समर्थांनी दिलेली परीक्षा आहे. त्या परीक्षेत जो श्रद्धा आणि सबुरीने टिकून राहतो, त्याच्या आयुष्यात कृपेचे नवीन दरवाजे उघडतात. आज अनेकांच्या घरात संपत्ती आहे, पण समाधान नाही. कारण समाधान वस्तूंमधून मिळत नाही, समाधान मनाच्या शुद्धतेतून मिळते. ज्या मनात लोभ आहे, त्याला कितीही मिळाले तरी कमीच वाटते. पण ज्या मनात कृतज्ञता आहे, त्याला थोड्यातही आनंद मिळतो. म्हणून रोज सकाळी स्वामींच्या चरणी एवढेच म्हणा, स्वामी, जे दिले आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि जे अजून मिळाले नाही, ते मिळवण्याची योग्य पात्रता मला द्या. ही प्रार्थना तुमचे मन बदलून टाकेल. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी पूजा म्हणजे तुमचे चांगले कर्म. मंदिरात जाऊन नमस्कार करणे आवश्यक आहे, पण त्याहून मोठे कार्य म्हणजे घरी परतल्यावर आई वडिलांशी प्रेमाने बोलणे, वृद्धांचा सन्मान करणे, गरजूला मदतीचा हात देणे, भुकेल्याला अन्न देणे, दुःखी माणसाला धीर देणे आणि कोणाच्याही मनाला विनाकारण वेदना न देणे. अशा प्रत्येक कृतीत स्वामी स्वतः प्रसन्न होतात. कधी कधी तुम्हाला असे वाटेल की मी इतके चांगले वागतो, तरी माझ्याच वाट्याला दुःख का येते? माझ्यावरच इतक्या परीक्षा का येतात? पण लक्षात ठेवा, सोन्याचीच अग्नीत परीक्षा होते. साध्या दगडाची कोणी परीक्षा घेत नाही. ज्याच्याकडून स्वामींना मोठे कार्य करून घ्यायचे असते, त्यालाच ते अधिक मजबूत बनवतात. म्हणून अडचणी आल्या की खचू नका. मनात एवढाच विश्वास ठेवा, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत, पण मला कधीच एकटे सोडणार नाहीत. तुमच्या आयुष्यात असा दिवस नक्की येईल, जेव्हा मागे वळून पाहताना तुम्हाला जाणवेल की ज्या संकटांना मी शाप समजत होतो, तीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी शिकवण होती. ज्या लोकांनी मला सोडून दिले, त्यांनीच मला स्वामींच्या अधिक जवळ आणले. ज्या अपयशामुळे मी रडलो, त्याच अपयशाने मला अधिक सक्षम बनवले. आणि ज्या वेदनांनी माझे हृदय तुटले, त्याच वेदनांनी माझे मन अधिक करुणामय केले. म्हणून आजपासून एकच निर्धार करा, मी जग बदलण्याचा हट्ट करणार नाही, मी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करीन. माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे नाम असेल. माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असेल. माझ्या प्रत्येक शब्दात प्रेम असेल. आणि माझ्या प्रत्येक निर्णयात विवेक असेल. कारण जो स्वतःला अशा प्रकारे घडवतो, त्याच्याकडे लोक केवळ आकर्षित होत नाहीत, तर त्याच्या सहवासातून जीवन जगण्याची प्रेरणाही घेतात. अशा भक्ताच्या जीवनातूनच स्वामी समर्थांचा दिव्य संदेश जगापर्यंत पोहोचत असतो.
माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवणे. आज कोणीतरी तुमचे कौतुक केले तर तुम्ही आनंदी होता आणि कोणीतरी टीका केली तर तुम्ही खचून जाता. पण स्वामी समर्थ सांगतात, ज्याचे जीवन सत्यावर उभे आहे त्याने लोकांच्या टाळ्या किंवा टीका यांवर आपला मार्ग ठरवू नये. कारण लोकांचे मत प्रत्येक क्षणी बदलत असते. आज जे तुमचे कौतुक करतात तेच उद्या तुमची निंदा करू शकतात आणि आज जे तुमच्यावर टीका करतात तेच उद्या तुमच्या यशाचे उदाहरण देऊ शकतात. म्हणून तुमच्या जीवनाचा निर्णय लोकांच्या शब्दांनी नाही तर स्वामींच्या मार्गदर्शनाने घ्या. आजची दुनिया बाह्य आकर्षणाला जास्त महत्त्व देते. माणसाचे कपडे, त्याची गाडी, त्याचे घर, त्याचा मोबाईल, त्याची प्रसिद्धी यावरून त्याची किंमत ठरवली जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाची खरी ओळख त्याच्या अंतःकरणात असते. ज्याच्या मनात दया आहे तो खरा श्रीमंत आहे. ज्याच्या मनात क्षमा आहे तो खरा बलवान आहे. ज्याच्या मनात समाधान आहे तो खरा सुखी आहे आणि ज्याच्या मनात स्वामी समर्थांचे अखंड स्मरण आहे तो सर्वात भाग्यवान आहे. लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक वेळी जिंकणे आवश्यक नसते, पण प्रत्येक वेळी योग्य राहणे आवश्यक असते. काही वेळा सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला एकटे चालावे लागते. त्याच्यावर खोटे आरोप होतात, त्याचा गैरसमज केला जातो, त्याची थट्टा केली जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग कठीण असतो पण शेवटी विजय त्याचाच होतो. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्म सोडू नका. आज अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य असते पण ते हसू मनापासून नसते. ते फक्त जगाला दाखवण्यासाठी असते. कारण आतून मन चिंता, भीती आणि असुरक्षिततेने भरलेले असते. स्वामी समर्थ सांगतात, मनाला शांत करायचे असेल तर रोज काही क्षण स्वतःसाठी आणि परमेश्वरासाठी राखून ठेवा. नामस्मरण करा, शांतपणे बसा, आपल्या श्वासाकडे लक्ष द्या, आपल्या चुका मान्य करा आणि स्वामींना मन मोकळे करून सांगा. ज्याच्याकडे सांगायला कोणी नसते त्याच्यासाठी स्वामी स्वतः ऐकणारे बनतात. स्वतःला बदलण्याचा अर्थ फक्त यशस्वी होणे नाही. स्वतःला बदलण्याचा अर्थ असा माणूस बनणे ज्याच्यावर आई वडिलांना अभिमान वाटेल, ज्याच्या वागण्याने कुटुंब आनंदी राहील, ज्याच्या शब्दांनी दुःखी माणसाला आधार मिळेल आणि ज्याच्या प्रामाणिकपणामुळे समाजात विश्वास निर्माण होईल. कारण खरे यश हे फक्त बँकेतील पैशाने मोजले जात नाही, ते लोकांच्या हृदयात मिळालेल्या स्थानाने मोजले जाते. स्वामी समर्थ नेहमी शिकवतात की तुमच्या हातून जर मोठे कार्य होत नसेल तरी लहान चांगले कार्य रोज करा. एखाद्याला प्रेमाने हसून भेटा, एखाद्याची विचारपूस करा, एखाद्या गरजूला मदत करा, एखाद्या दुःखी व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐका. कारण या छोट्या कृतीच पुढे जाऊन तुमच्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई बनतात. लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लोकांच्या मनात मिळालेला विश्वास. हा विश्वास पैशाने विकत मिळत नाही, तो वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे जगल्यावर मिळतो. आणि एकदा हा विश्वास मिळाला की लोक तुमच्या शब्दांवर श्रद्धा ठेवतात, तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतात आणि तुमच्या सहवासासाठी आतुर होतात. हाच त्या वाक्याचा खरा अर्थ आहे, स्वतःला इतके बदला की लोक तुम्हाला भेटण्यासाठी आतुर होतील. हा बदल चेहऱ्याचा नसतो, तो चारित्र्याचा असतो. हा बदल आवाजाचा नसतो, तो विचारांचा असतो. हा बदल जगाला दाखवण्यासाठी नसतो, तो स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी असतो. म्हणून आज या क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा, स्वामी, मला मोठा माणूस बनवू नका, मला चांगला माणूस बनवा. मला प्रसिद्धी देण्यापेक्षा प्रामाणिकपणा द्या. मला संपत्ती देण्यापेक्षा समाधान द्या. मला लोकांची स्तुती मिळण्यापेक्षा तुमची कृपा मिळू द्या. माझ्या प्रत्येक कृतीत तुमचे मार्गदर्शन असू द्या. माझ्या मनात कधीही अहंकार येऊ देऊ नका आणि माझे जीवन असे घडवा की माझ्याकडे पाहून लोकांना तुमची आठवण येईल. स्वामी समर्थ सांगतात, बाळांनो, लक्षात ठेवा, जगात प्रत्येक गोष्ट मिळवता येते पण गेलेला वेळ परत आणता येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस असा जगा की रात्री झोपताना मनात पश्चात्ताप राहू नये. आज अनेक लोक म्हणतात, वेळ मिळाला की देवाची भक्ती करीन, वेळ मिळाला की आई वडिलांसोबत बसेन, वेळ मिळाला की मुलांशी बोलेन, वेळ मिळाला की चांगले काम करीन. पण वेळ कधीच मिळत नाही, वेळ काढावा लागतो. ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो त्यासाठी वेळ आपोआप निर्माण होतो.
म्हणून स्वामींच्या नामासाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या आत्मपरीक्षणासाठी आणि सत्कर्मासाठी दररोज काही क्षण राखून ठेवा. कारण हीच गुंतवणूक तुमच्या आयुष्याला खरे सुख देणारी आहे. आज माणूस इतका व्यस्त झाला आहे की त्याला स्वतःच्या मनाचा आवाजही ऐकू येत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, चिंता, काम, स्पर्धा, अपेक्षा आणि ताण यामध्ये तो स्वतःलाच हरवून बसला आहे. पण जेव्हा मन थकते तेव्हा शरीरही साथ देत नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दिवसातून काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त माझे नाम घ्या. त्या काही क्षणांमध्ये तुमचे मन हलके होईल, विचार शुद्ध होतील आणि निर्णय योग्य होतील. कारण ज्या मनात शांतता असते त्याच मनातून योग्य मार्ग जन्म घेतो. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आपल्या जीवनात काही ना काही ओझे घेऊन चालत असतो. कोणाच्या घरात आर्थिक अडचण असते, कोणाच्या आयुष्यात आजार असतो, कोणाचे नाते तुटलेले असते, कोणाला अपयशाने घेरलेले असते, तर कोणाच्या मनात एकटेपणाची वेदना असते. त्यामुळे कोणालाही पाहून त्याच्या सुखाचा अंदाज लावू नका. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न दिसणारा संघर्ष असतो. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने बोला. कदाचित तुमचा एक प्रेमळ शब्द एखाद्याच्या आयुष्यात जगण्याची नवीन आशा निर्माण करू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या हातात अंधार कधीच टिकत नाही. ज्या दिवशी तुम्ही कोणाचा अश्रू पुसता त्या दिवशी तुमचे अनेक दुःख स्वामी स्वतः कमी करतात. ज्या दिवशी तुम्ही कोणाच्या भुकेची काळजी घेता त्या दिवशी तुमच्या घरातील अन्नावर माझा आशीर्वाद असतो. ज्या दिवशी तुम्ही निराश झालेल्या माणसाला धीर देता त्या दिवशी तुमच्या मनालाही नवीन शक्ती मिळते. म्हणून सेवा ही कधीही वाया जात नाही, ती थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते. आज लोक विचारतात, स्वामी तुमची कृपा आमच्यावर कशी होईल? स्वामी हसून सांगतात, माझी कृपा मिळवण्यासाठी मोठमोठे यज्ञ करण्याची गरज नाही. तुमच्या मनात प्रेम असू द्या, तुमच्या वागण्यात प्रामाणिकपणा असू द्या, तुमच्या कष्टात निष्ठा असू द्या, तुमच्या शब्दांत गोडवा असू द्या आणि कोणाच्याही दुःखावर आनंद मानू नका. एवढे जरी केले तरी माझी कृपा तुमच्या जीवनात सतत वाहत राहील. हेही लक्षात ठेवा, जीवनात काही लोक फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुमचा अपमान करतील, तुमच्यावर अन्याय करतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. पण त्यांच्यामुळे तुमचा स्वभाव बदलू देऊ नका. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचा चांगुलपणा सोडणारा माणूस स्वतःचेच नुकसान करतो. म्हणून वाईट अनुभवातून शहाणपण घ्या, पण मनात कटुता साठवू नका. कारण कटुता सर्वात आधी ती बाळगणाऱ्या माणसालाच जाळते. म्हणून बाळांनो, असा प्रयत्न करा की तुमच्या घरात प्रवेश करताच आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे. तुमच्या आवाजाने भीती नाही तर विश्वास निर्माण व्हावा. तुमच्या उपस्थितीने वाद नाही तर शांतता यावी. आणि तुमच्या जाण्यानंतर लोकांच्या मनातून सहज शब्द बाहेर पडावेत, हा माणूस पुन्हा कधी भेटेल? तेव्हा समजा तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतःला बदलले आहे. आणि अशा बदललेल्या जीवनात स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतात. लक्षात ठेवा बाळांनो, जीवनात सर्वात कठीण लढाई बाहेरच्या जगाशी नसते, ती आपल्या स्वतःच्या मनाशी असते. मनाला राग पटकन येतो, मत्सर पटकन निर्माण होतो, मोह पटकन जडतो, निराशा लवकर व्यापते आणि अहंकार नकळत वाढतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. बाहेरचे शत्रू तुम्हाला काही काळ त्रास देतील, पण मनातील शत्रू आयुष्यभर शांत बसू देत नाहीत. म्हणून रोज स्वतःच्या मनाची तपासणी करा. आज माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष आहे का? कोणाबद्दल मत्सर आहे का? कोणाला दुखावल्याचा पश्चात्ताप आहे का? हे प्रश्न स्वतःला विचारा. कारण आत्मपरीक्षण करणारा माणूस कधीच चुकीच्या मार्गावर फार काळ राहत नाही. आजच्या जगात लोकांना स्वतःचा आवाज मोठा करायचा आहे, पण स्वतःचे मन मोठे करायचे नाही. प्रत्येकाला बोलायचे आहे पण ऐकायचे नाही. प्रत्येकाला समजून घ्यायचे आहे पण दुसऱ्याला समजून घेण्याची तयारी नाही. म्हणूनच गैरसमज वाढत आहेत, नाती तुटत आहेत आणि माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. स्वामी समर्थ सांगतात, चांगला वक्ता होण्यापेक्षा चांगला श्रोता बना. अनेक वेळा एखाद्या दुःखी माणसाला उपायांची गरज नसते, त्याला फक्त शांतपणे ऐकणाऱ्या एका माणसाची गरज असते. जर तुम्ही कोणाचे दुःख मनापासून ऐकले तर तेही एक महान सत्कर्म आहे.
स्वतःला इतके बदला की तुमच्या उपस्थितीने लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. तुमच्या शब्दांवर लोकांनी डोळे बंद करून विश्वास ठेवला पाहिजे. कारण विश्वास हा पैशापेक्षा मोठा असतो, पदापेक्षा मोठा असतो आणि प्रसिद्धीपेक्षाही मोठा असतो. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडणे अत्यंत कठीण असते. म्हणून खोटे बोलून क्षणिक फायदा मिळवण्यापेक्षा सत्य बोलून थोडे नुकसान सहन करा. स्वामींच्या दृष्टीने सत्याचा मार्ग कधीच व्यर्थ जात नाही. अनेकांना वाटते की सुख म्हणजे भरपूर पैसा, मोठे घर आणि ऐशारामाचे जीवन. पण स्वामी समर्थ सांगतात, जर मन अस्वस्थ असेल तर राजवाड्यातही माणूस दुःखी राहतो. आणि जर मन समाधानी असेल तर छोट्याशा घरातही स्वर्गाचा अनुभव येतो. म्हणून सुख बाहेर शोधू नका. सुख तुमच्या विचारांमध्ये आहे, तुमच्या समाधानात आहे, तुमच्या भक्तीत आहे आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रेमात आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर तक्रारींनी दिवस सुरू करू नका. कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करा. स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. आज माझ्या हातून चांगले कर्म होऊ दे. माझ्या वाणीमुळे कोणाचे मन दुखावू नये. माझ्या विचारांमध्ये पवित्रता राहू दे. माझ्या प्रत्येक पावलावर तुमचे मार्गदर्शन लाभू दे. अशी प्रार्थना ज्या मनातून निघते त्या मनात भीती राहत नाही. कारण त्याला खात्री असते की माझ्या प्रत्येक पावलामागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. जीवनाच्या शेवटी लोक तुमच्याकडे किती पैसा होता हे आठवणार नाहीत. तुम्ही किती मोठ्या पदावर होता हेही आठवणार नाहीत. पण तुम्ही किती प्रेम दिले, किती माणसे जोडली, किती अश्रू पुसले, किती हृदयांना धीर दिला आणि किती प्रामाणिकपणे जीवन जगलात हे मात्र नक्की आठवतील. म्हणून असे जगा की तुमचे जीवनच स्वामी समर्थांच्या शिकवणीचे जिवंत उदाहरण बनावे. तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या प्रेमाची अनुभूती व्हावी आणि तुमच्याकडे पाहून प्रत्येकाच्या मनातून सहज शब्द बाहेर पडावेत, अशा माणसांच्या सहवासात पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. बाळांनो, हेही लक्षात ठेवा की जीवनात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडेल अशी अपेक्षा ठेवू नका. कारण परमेश्वर प्रत्येक इच्छा पूर्ण करत नाही, तो आपल्या हिताचे जे असते तेच देतो. अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतो, रडतो, निराश होतो. पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर कळते की त्यावेळी जी गोष्ट मिळाली नाही तीच आपल्या भल्यासाठी होती. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, प्रार्थना करा पण त्याहून अधिक विश्वास ठेवा. कारण तुमच्यापेक्षा तुमच्या आयुष्याची योजना स्वामींना अधिक चांगली माहीत असते. आज प्रत्येक माणूस भविष्यात काय होईल याची चिंता करत आहे. उद्या नोकरी राहील का, व्यवसाय चालेल का, मुलांचे भविष्य कसे असेल, घरातील अडचणी कधी संपतील, शरीराचे आरोग्य कसे राहील, अशा असंख्य प्रश्नांनी मन थकून जाते. पण विचार करा, कालची जी चिंता तुम्ही केली होती त्यातील किती गोष्टी प्रत्यक्षात घडल्या. बहुतांश चिंता आपल्या मनानेच निर्माण केलेल्या असतात. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उद्याची काळजी करत आजचा आनंद गमावू नका. आज जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करा. उद्याची व्यवस्था माझ्यावर सोडा. कारण जो भक्त पूर्ण विश्वासाने माझ्या चरणी स्वतःला अर्पण करतो त्याला मी कधीच निराश करत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक नाते जपण्यासाठी प्रेमाइतकाच संयमही आवश्यक असतो. आज अनेक नाती एका क्षणाच्या रागामुळे तुटतात. एका कठोर शब्दामुळे अनेक वर्षांचा विश्वास संपतो. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि दुःखाच्या क्षणी दिलेला शब्द अनेकदा आयुष्यभर पश्चात्ताप देतो. स्वामी समर्थ सांगतात, शांत मनाने घेतलेला निर्णयच योग्य असतो. म्हणून राग आला की काही क्षण मौन धरा, स्वामींचे नाम घ्या आणि मगच बोला. आज जगात लोकांना मोठी घरे बांधायची आहेत पण मोठी मने घडवायची नाहीत. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे पण उदार व्हायचे नाही. प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे पण विश्वासार्ह व्हायचे नाही. म्हणून समाजात अस्वस्थता वाढत आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या घराचा दरवाजा मोठा असण्यापेक्षा तुमच्या मनाचा दरवाजा मोठा असू द्या. तुमच्या ताटातील एक घास भुकेल्यासाठी राखा. तुमच्या वेळेतील काही क्षण दुःखी माणसासाठी राखा. तुमच्या कमाईतील काही भाग सत्कर्मासाठी राखा. अशा दानातूनच जीवन पवित्र होत जाते. बाळांनो, दुसऱ्याच्या यशावर कधीही मत्सर करू नका. कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा आहे. एखाद्याला यश लवकर मिळते तर एखाद्याला उशिरा मिळते.
पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक स्थिर असते. म्हणून स्वतःच्या गतीने पुढे चला. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवा. कालपेक्षा आज चांगले व्हा आणि आजपेक्षा उद्या अधिक चांगले व्हा. हीच खरी साधना आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या चेहऱ्यावरील हास्य हे तुमच्या मनातील श्रद्धेचे प्रतिबिंब असावे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा सोडू नका. कारण काळ कायम सारखा राहत नाही. जसे रात्र संपून पहाट होते, तसेच दुःख संपून सुखही येते. तुमचे काम म्हणजे श्रद्धेचा दिवा विझू न देणे. कारण अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याला हरवू शकत नाही. आजपासून असा संकल्प करा की माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी आदर देईन. माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावणार नाही. माझ्या कृतीतून स्वामी समर्थांची शिकवण दिसेल. माझ्या यशाने मला अहंकार येणार नाही आणि माझ्या अपयशाने मी निराश होणार नाही. कारण मला खात्री आहे की माझ्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचा अदृश्य हात माझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारे जेव्हा माणूस स्वतःमध्ये हा दिव्य बदल घडवतो, तेव्हा त्याचे व्यक्तिमत्वच एक प्रेरणा बनते. लोक त्याला फक्त पाहण्यासाठी नाही, तर त्याच्या सहवासातून जीवन जगण्याची दिशा मिळावी म्हणून भेटू लागतात. त्याचे शब्द औषधासारखे वाटतात, त्याचे हास्य आश्वासक वाटते आणि त्याची उपस्थितीच मनाला शांती देणारी ठरते. हाच त्या संदेशाचा खरा अर्थ आहे. स्वतःला इतके बदला की लोक तुम्हाला भेटण्यासाठी आतुर होतील. आजच्या काळात लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याची माहिती असते, पण स्वतःच्या मनाची माहिती नसते. कोणाचा पगार किती, कोणाचे घर किती मोठे, कोणाची मुले काय करतात, कोणाचा व्यवसाय किती चालतो, हे सगळे माहीत असते. पण स्वतःच्या मनात किती राग आहे, किती मत्सर आहे, किती लोभ आहे, हे पाहण्यासाठी वेळ नसतो. म्हणून रोज काही मिनिटे स्वतःशी संवाद साधा. स्वतःच्या चुकांची कबुली द्या. स्वतःला सुधारा. कारण स्वतःला सुधारणारा माणूसच जगाला योग्य दिशा देऊ शकतो. लक्षात ठेवा, जगात प्रत्येक जण यशस्वी होऊ शकतो, पण प्रत्येक जण महान होऊ शकत नाही. यश हे मेहनतीने मिळते, पण महानता स्वभावातून निर्माण होते. यशस्वी माणसाकडे लोक काही काळ पाहतात, पण महान माणसाला लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात. कारण त्याने लोकांच्या मनात स्थान निर्माण केलेले असते. तुम्ही किती कमावले यापेक्षा तुम्ही किती मने जिंकली, हे अधिक महत्त्वाचे आहे. आजच्या काळात लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याची माहिती असते, पण स्वतःच्या मनाची माहिती नसते. कोणाचा पगार किती, कोणाचे घर किती मोठे, कोणाची मुले काय करतात, कोणाचा व्यवसाय किती चालतो, हे सगळे माहीत असते. पण स्वतःच्या मनात किती राग आहे, किती मत्सर आहे, किती लोभ आहे, हे पाहण्यासाठी वेळ नसतो. म्हणून रोज काही मिनिटे स्वतःशी संवाद साधा. स्वतःच्या चुकांची कबुली द्या. स्वतःला सुधारा. कारण स्वतःला सुधारणारा माणूसच जगाला योग्य दिशा देऊ शकतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळांनो, तुमचे जीवन असे जगा की तुमच्या जाण्यानंतर लोकांना तुमची उणीव जाणवली पाहिजे. तुमच्या अनुपस्थितीत लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. तुमच्या सहवासामुळे जर एखाद्या दुःखी माणसाला जगण्याची प्रेरणा मिळाली, एखाद्या निराश माणसाच्या मनात आशा निर्माण झाली, एखाद्याने चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्ग स्वीकारला, तर समजा तुमचे जीवन धन्य झाले. म्हणून कधीही प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करू नका, विश्वासार्ह होण्याचा प्रयत्न करा. श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका, उदार होण्याचा प्रयत्न करा. मोठे दिसण्याचा प्रयत्न करू नका, मोठे मन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. कारण जगाला आज मोठ्या माणसांची नाही, तर चांगल्या माणसांची गरज आहे. आणि जेव्हा तुमच्यामध्ये हा बदल घडेल, तेव्हा लोक तुमच्या पैशासाठी नाही, तुमच्या पदासाठी नाही, तर तुमच्या प्रेमळ स्वभावासाठी, तुमच्या शांत वागणुकीसाठी, तुमच्या निस्वार्थ सेवेकरिता आणि तुमच्या दिव्य व्यक्तिमत्वासाठी तुम्हाला भेटण्यास आतुर होतील. तेव्हा समजा, स्वामी समर्थांचा हा संदेश तुमच्या जीवनात खऱ्या अर्थाने फळाला आला आहे. श्री स्वामी समर्थ.